प्रिपरेशन चालू करताना हा पहिला चॅप्टर घेईन, कारण सर्वात सोपा चॅप्टर आहे हा डेरिव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रॉब्लेम पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्ही क्वेश्चन सोडायला लागलात की तुम्हाला असं वाटेल की हे क्वेश्चन मला सुटत आहेत. लक्षात घ्या, फिजिक्समध्ये थेअरी, डेरिव्हेशन आणि प्रॉब्लेम हे तिन्ही पिलर्स आहेत. तिघांना सोबत घेऊन चालावं लागेल, नाहीतर वरची बिल्डिंग आपली पडणार. HSC बोर्डचे जे आपण IMP क्वेश्चन डिस्कस करतोय त्यातले फिजिक्समधला EMI हा जो चॅप्टर आहे तो आपल्या सिक्वेन्सनुसार 9वा आहे. आणि ह्याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते सगळेच्या सगळे व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या, म्हणजे सर्व चॅप्टरचे IMP क्वेश्चन तुम्हाला मिळतील. चला तर मग डिस्कस करूया EMI बद्दल. EMI मध्ये काही लॉज दिलेले आहेत, फॅराडेज लॉ, लेन्झ लॉ. हे दोन्ही लॉ व्यवस्थित करायचे, पहिल्यांदा त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. डिफरन्शिएशन बेस त्याच्यावर एक प्रॉब्लेम सुद्धा येतो, त्यामुळे हा एक क्लस्टर सेपरेट ठेवायचा, तो करायचा. त्याच्यानंतर कुठला क्वेश्चन महत्वाचा आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट जम्प करून एंडला नेतो. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, दोन्ही पण पॉईंट सेम आहेत, जास्त काही फरक नाहीये, त्यामुळे ते करायचं. आणि त्यातला एक डेरिव्हेशनचा पार्ट असा आहे, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, तो पार्ट करायचा. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरवर आपल्याला क्वेश्चन करावे लागतील. एक्सरसाइजमध्ये एकही क्वेश्चन दिलेला नाहीये, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. MCQ मध्ये तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स मिळतील, और CETतले क्वेश्चन्स करा, पण ट्रान्सफॉर्मरवरचे प्रॉब्लेम्स करा, यावेळेस याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा स्टेप अप स्टेप डाऊन मधला डिफरन्स विचारते. मग सर आता एवढं करून अजून राहिलं काय, तर मित्रांनो 3 ते 4 आपल्याला फॅराडेज बेसवर डेरिव्हेशन सुरुवातीला दिलेले आहेत. एकदम सोपे आहेत. म्हणजे मला जर विचाराल ना तर मी प्रिपरेशन चालू करताना हा पहिला चॅप्टर घेईन, कारण सर्वात सोपा चॅप्टर आहे हा डेरिव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रॉब्लेम पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्ही क्वेश्चन सोडायला लागलात की तुम्हाला असं वाटेल की हे क्वेश्चन मला सुटत आहेत. त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम येत नाहीत त्यांच्यासाठी ही लॉटरी आहे. त्याने हा चॅप्टर व्यवस्थित करायचा. थेअरी असू दे, डेरिव्हेशन असू दे. लक्षात घ्या, फिजिक्समध्ये थेअरी, डेरिव्हेशन आणि प्रॉब्लेम हे तिन्ही पिलर्स आहेत. तिघांना सोबत घेऊन चालावं लागेल, नाहीतर वरची बिल्डिंग आपली पडणार. शुभेच्छा तुम्हाला.